सिंधुदुर्गातल्या वायंगणीमध्ये भरलेली आहे कासवांची जत्रा। मादी कासव समुद्र किनाऱ्यावरती येतात आणि अंडी घालतात। मादी कासवांच्या पिलांची जबाबदारी वायंगणीतील गावकरी घेतात। जाऊयात आणि पाहूयात कासवांची ही अनोखी जत्रा। जन्म घेतलेल्या प्रत्येकाला जगण्याचा हक्क असतो आणि त्यांचा तोच हक्क जपण्याचं काम सिंधुदुर्गातल्या वायंगणीत सुरू आहे। कासवांच्या माद्या जेव्हा किनाऱ्यावर अंडी घालून जातात तेव्हा त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी इथले गावकरी उचलतात। आतापर्यंत हा गावकऱ्यांचा नित्यक्रम असायचा, पण आता त्याला कासव जत्रेचं स्वरूप आलंय। कासव ही साधारणतः नोव्हेंबर ते मार्च महिन्याचा पिरियड असतो त्यांचा अंडी लावायचा, आणि ही साधारणतः सायंकाळच्या वेळी आणि सायंकाळपासून रात्रीच्या वेळी ही किनाऱ्याला येतात। किनाऱ्याला आल्यावर मागच्या पायाने खड्डा खोदून ही जवळजवळ 1.5 ते 1.5 फूट खाली अंडी लावतात। अंडी पूर्णपणे बुजवतात आणि निघून जातात। निघून गेल्यावर ह्याची काळजी आम्ही घेतो। रात्रीच्या वेळी रात्रभर जागरण करून किनारा पूर्णपणे पिंजून काढून कुठे असतील तिथे ती एखाद्या वेळी धोक्याच्या ठिकाणी असतील तर ती आम्ही ट्रान्सफर करतो, नाहीतर जास्तीत जास्त आम्ही ती तिथल्या इथे ठेवण्याचा प्रयत्न करतो। कासवांना जन्म घेताना पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव तर असतोच, शिवाय समुद्रात गेलेली पिलावळं मोठी झाल्यावर पुन्हा याच किनाऱ्यावर ती कशी येतात याचंही कुतूहल असतं। कासवाची पिल्लं ज्या किनाऱ्यावर जन्म घेतात तिथून ती जेव्हा समुद्रात जातात आणि जेव्हा ती मोठी होतात तेव्हा त्याच्यातल्या ज्या माद्या आहेत त्या अंडी घालण्यासाठी त्याच किनाऱ्यावर परत येतात। हे मॅग्नेटिक फील्ड जे त्यांच्या डोक्यामध्ये म्हणजे कंपास जो फिट झालेला आहे तो आयुष्यभर तसाच राहतो। ती कासवाची पिलं जेव्हा जात होती ते बघून खूप आनंद झाला, आणि त्यांनी हेही सांगितलं की 3 ते 4,000 कासवांच्या पिलातून एक उरतं म्हणजे जगतं त्यातलं। तर त्यामुळे असं वाटलं की यातली बरीच कासवं जगावीत। आपण आपल्या पिलांची एवढी काळजी घेतो तर यांचंही संरक्षण देव करू असं वाटतं। नांगर घेऊन बापूस येलो, नांगर घेऊन बापूस येलो, बैल घेऊन भाव पाऊस येलो, पाऊस पाऊस येलो, पाऊस पाऊस येलो, पाऊस पाऊस येलो, पाऊस। कासवाच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडल्यानंतर आता वेळ असते ती डॉल्फिन दर्शनाची। वायंगणीच्या किनाऱ्यावरील मच्छीमार आपल्या छोट्या मच्छीमारी होडीतून आलेल्या पर्यटकांना डॉल्फिनचं दर्शन घडवतात। आपल्याकडे रस्त्यांवर गुरंढोरं जशी दिसतात ना, तसे इथे डॉल्फिन दिसतात। बक्कळ, पण नशिबाची जोड मात्र हवी। अर्थात हे करत असताना तुमच्या पाहुणचारात कोणतीही कसर बाकी राहणार नाही याची खास काळजी घेतली जाते। खास कोकणी स्टाईल राहणं आणि खाणं दोन्हीही। आमची ह्या कोकणी घरामध्ये जी व्यवस्था केली जाते ते खूप आवडतं आम्हाला। म्हणजे इथलं म्हणजे शहरांसारखं हायफाय जेवण नसतं, पण साधं सुद्धा उलट घरगुती कोकणी जेवण जेवायला आणखीन मजा येते। एवढीच अपेक्षा आहे की या कायमस्वरूपी याला एक या उपक्रमा वर्षातून एकदा होतो, पण एक कायम स्थिरता येण्यासाठी एक जर टर्टल म्युझियम म्हणजे त्याला कासव संग्रहालय आणि त्याला ॲक्वेरियमची वगैरे जोड देऊन जर अशा प्रकारचं काही उपक्रम स्थायी स्वरूपाचा झाला तर त्यातून एक वर्षभर पावसाचे 2 महिने वगळता कॉलेज जोडली जातील, त्याला शाळा जोडल्या जाईल आणि हा उपक्रम विस्तारत राहील आणि एक आदर्श पर्यटनातलं मॉडेल एक जगासमोर वायंगणी द्यावं वायंगणीनं, अशी सर्वांचे आमचे प्रयत्न आहेत। दिवस मावळतीला आला की दशावताराचे सूर कानावर पडतात। बालपणापासून तुझ्या मनात वावरणारी इच्छा या तुझ्या पित्यानं अर्थात पात्र होण्यास भ्रमरासुरानं केव्हाही पूर्ण केली नाही। नवनिर्मितीचं समाधान आणि कोकणातल्या बहुरंगी निसर्गाच्या छटा एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल तर एकदा ही कासव जत्रा करायलाच हवी। सचिन देसाई, ABP माझा, वायंगणी, वेंगुर्ला।